9 वर्षाची सुशासन सेवा आणि गरीब कल्याणची 9 वर्ष आणि त्यामध्ये 4 वर्ष ईशान्य मुंबईचे ह्या दोन्ही विषयाला घेऊन आपल्या समोर आज एक लेखाजोखा ज्याला म्हणतो की ते मांडण्याचा आजचा प्रयत्न आहे। आपण बघितलं असेल की मोदी सरकारच्या 9 वर्षामध्ये जो सरकारच्या योजनेचा भर राहिला तो सेवा आणि गरीब कल्याण ह्या कामावरती राहिला। मग ते शौचालय बांधणी असेल, उज्ज्वला योजनाद्वारे गॅस पुरवण्याचं असेल, एक जगामध्ये सर्वात वेगळी आयुष्मान भारत योजना असेल की कोविड काळामध्ये पूर्ण देशाचं वॅक्सिनेशन करण्याचं काम असेल, या सगळ्याच कामाला वेगवेगळ्या माध्यमाने सरकार आणि जनता यामधला दुवा बनण्याचं काम आणि भाग्य एक खासदार म्हणून मला लाभलं। इथे जो आपल्यासमोर स्लाइड शो आहे, बालचंद्र शिरसाट ते स्लाइड शो तर दाखवतील, पण त्याच्या आधी या सेवा सुशासनच्या कामामध्ये काम करत असताना मुंबई महाराष्ट्र आपण बघितलं असेल की इन्फ्रास्ट्रक्चरपासून सगळ्याच गोष्टीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकाराला भरीव मदत केली आणि त्यामुळेच आपण महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये, मुंबईच्या विकासामध्ये आणि त्यासोबत ईशान्य मुंबईच्या विकासामध्ये भरपूर काही करू शकलो। आपल्या माध्यमाने सांगण्यात मला आनंद होतोय की कित्येक वर्ष ज्वलंत असलेले प्रश्न हे देखील आपण या 4 वर्षामध्ये निकाली काढले। ESICचं हॉस्पिटल मुलुंडमध्ये आपण बघितलं असेल की गेले कित्येक वर्ष एक दुरावस्थेमध्ये C1 कॅटेगरीच्या काही बिल्डिंग त्याच्यामध्ये झाल्या, मुख्य इमारतीमध्ये रुग्णांना सुविधा मिळत नव्हती। अशा परिस्थितीमध्ये असलेल्या वास्तूचं आणि तिथे असलेल्या 21 एकरपेक्षा जास्त जागेमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल व्हावं आणि ते जागेचा उपयोग म्हणून तिथे मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज व्हावं, त्यासाठी आपण गेले 3 वर्ष प्रयत्न करत होतो। मागच्या आठवड्याला आपल्याला माहिती आहे की माननीय लेबर मिनिस्टर भूपेंद्र यादव हे मुंबईमध्ये होते आणि ONGC BKC येथे झालेल्या मीटिंगमध्ये राज्य सरकारचे मुखिया आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भूपेंद्र यादव अशा संयुक्त बैठकीमध्ये निर्णय झाला की ही जागा आता केंद्र सरकारला हस्तांतरित होणार आणि त्यावरती महाराष्ट्र सरकारच्या लेबर विभागाने जे प्रपोजल आमच्या प्रयत्नाने पाठपुराव्याने बनवलं तसं सुसज्ज हॉस्पिटल आणि पुढे जाऊन राहिलेल्या जागेमध्ये मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेजसुद्धा सुरू करावं ही देखील मागणी त्या दिवशी मान्य करण्यात आली। माननीय देवेंद्रजींनी स्वतः आपल्याला त्याची कल्पना दिलेली आहे आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरचे 3 मोठे प्रोजेक्ट आपल्या विभागात सुरू होते, ज्याच्यामध्ये मुंबई महापालिका, रेल्वे, राज्य सरकार यांचा समन्वय घालून आपण बघितलं असेल की परवा रात्री सेंट्रल रेल्वेवरचा सर्वात लॉंगेस्ट सिंगल स्टील गर्डर 99.8 मीटरचा तो आपण विद्याविहार जंक्शनवरती परवा रात्री टाकून घेतला। त्याच्या आधी विक्रोळीला पूर्ण ज्याला म्हणतात की विक्रोळी पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या पुलचं विक्रोळी ईस्ट भागाचं गर्डर टाकून काम पूर्ण झालेलं आहे। तशाच पद्धतीने नाहूर येथे देखील महापालिका आणि रेल्वेच्या संयुक्त उपक्रमाने एक साईडचा म्हणजे नॉर्थ बाउंड गर्डर टाकून झालेला आहे, तो पूर्ण झालेला आहे आणि आता साऊथ बाउंड गर्डर आणि नॉर्थ बाउंड गर्डरला पूर्णपणे रोडची सुविधा देण्याचं काम सुरू आहे। आपण बघितलं असेल की हे 3ही कामं करत असताना घाटकोपर LBS श्रेयस सिग्नलवरती केबल स्टेट ब्रिज त्याचं देखील काम सुरू झालं आहे आणि हे काम देखील महानगरपालिका आणि MRIDCL हे 50-50 जॉईंट व्हेंचरमध्ये हे काम करतं आहे, त्याचं देखील काम जागेवरती सुरू झालेलं आहे। त्याशिवाय भांडुपला GKWला एक मोठा फ्लायओव्हर, कारण नाहूर आणि गांधीनगरच्या मधलं डिस्टन्स हे खूप मोठं असल्यामुळे खूप वेळेची बचत होते। ह्या ब्रिजमुळे लोकांना सुविधा मिळतील। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंटसाठी कॉल 9015245245. याच्याबरोबर आपण पाहिलं असेल
की सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारा ही जी ADIPची स्कीम चालवली जाते त्यामध्ये एकाच कॅम्पमध्ये आपण 1500 दिव्यांगांना कानाच्या मशीनपासून व्हीलचेअरपासून कृत्रिम हात कृत्रिम पाय बसवण्याचं काम देखील केलं आणि तो कार्यक्रम देखील मागच्या वर्षी माननीय रामदासजी आठवले आपले सामाजिक न्याय विभागाचे मंत्री होते त्यांच्या हस्ते तो कार्यक्रम करण्यात आला। त्याच्याबरोबर तोच कार्यक्रम आणखीन पुढे घेऊन जाऊन आपण तो कंटिन्यू ठेवलेला आहे। आयुष्मान भारत योजना असतील, ई-श्रम कार्डचं रजिस्ट्रेशन असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट यामध्ये घाटकोपर पश्चिम, गोवंडी, घाटकोपर पूर्व, भांडूप या सगळ्या भागामध्ये महिलांना प्रशिक्षित करून त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटमध्ये जे काय आवश्यक गोष्टी आहेत त्याचा उपयोग करून केंद्र सरकारच्या योजनेमार्फत त्यांना देखील रोजगारच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। हे सगळं काम करत असताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की मोदी सरकारचं धोरण गरिबांसाठी चालणारं सरकार आणि सुशासनासाठी चालणारं सरकार आहे। त्यामुळे मी भालचंद्र शिरसाटांना विनंती करतो की ते स्लाइड पुढे चालवावी जेणेकरून आपण अन्य मुद्द्यावरती बोलू शकू। मी सांगितल्याप्रमाणे वॅक्सिनेशनचं काम हे पूर्ण मोठ्या प्रमाणात झालं। त्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राला देखील पूर्ण प्रमाणामध्ये डबल डोसपर्यंत वॅक्सिनेशन देण्यात आलं। मुळात टोटल 220 करोड वॅक्सिन हे देशभरात मोफत देण्याचं काम ह्या सरकारने केलेलं आहे। त्याबरोबर 3.5 करोडपेक्षा जास्त लोकांना घरं देण्याचं काम देखील यामध्ये झालेलं आहे आणि 11 करोड 72 लाख इज्जत घर म्हणजे शौचालय देशाच्या इतिहासामध्ये आझादीच्या 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर सुद्धा काही लोकांना शौचालय नव्हते। जेव्हा लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी ही घोषणा केली तेव्हा काही लोकांनी विचारलं होतं की ही घोषणा करायचं लाल किल्ल्यावरून शौचालयाची घोषणा का, तर हे रिझल्ट आहे की 11 करोड 72 लाख लोकांना शौचालयाची सुविधा आपण करून दिली आणि हे घरोघरी शौचालय करण्याचं काम देखील खूप मोठ्या प्रमाणात झालं। 2023ला 100% ग्रामीण भागामध्ये शौचालयाची सुविधा पुरवण्यात यश आलं असं हे सरकारने केलेलं काम आहे। 12 करोड घरांपर्यंत हर घर जल या योजनेद्वारे आपण 12 कोटी घरांपर्यंत गेलो आणि 9.6 करोड घरांपर्यंत उज्ज्वला योजना म्हणजे गॅस सिलेंडर पोचवण्याचं काम देखील आपण या गेल्या 9 वर्षामध्ये केलं आहे। आपण बघितलं असेल की जगामध्ये कोविड आल्यानंतर विकसित देशांनी त्यांच्या नागरिकांच्या सुविधासाठी त्यांना पैशापासून खूप काही गोष्टी देण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण कोविड काळात त्यापर्यंत पोचणं त्यांना कठीण होतं। पण भारत देशाने जगाला एक वेगळी दिशा दाखवली। माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये 80 कोटी लोकांना प्रधानमंत्री अन्न कल्याण योजनेमध्ये आपण जाऊन धान्य दिलं आणि हे धान्य हे युरोपच्या जनसंख्येपेक्षाही पूर्ण युरोपच्या जनसंख्येपेक्षाही जास्त लोकांना आपण हे धान्य देण्याचं भगीरथ कार्य केलं आणि मला आनंद आणि गर्व आहे की सातत्याने 3 वर्ष हे धान्य देण्याचं काम आपण जनतेसाठी केलेलं आहे। या सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे की एखाद्या क्रांतीमध्ये घडतं तशा पद्धतीने 3 वर्षापर्यंत लोकांच्या घरापर्यंत हे धान्य पोचवण्याचं काम झालं। पर हेड 5 लाखपेक्षा जास्त लोकांना आयुष्मान भारतची सुविधा मिळाली। मोफत इलाज, 1 रुपयामध्ये सॅनिटरी पॅड, 9300 जनऔषधी केंद्रावरती स्वस्त दरात दवा। आपल्याला माहिती असेल की प्रत्येक उपनगरामध्ये आपल्या ईशान्य मुंबईमध्ये देखील प्रत्येक उपनगरामध्ये 1 जनऔषधी केंद्राचं टार्गेट आम्ही करून होतो आणि त्यामुळे एकापेक्षा जास्त जनऔषधी केंद्र आपल्या विभागामध्ये देखील नागरिकांच्या सुविधेसाठी आपण उघडले। पण पूर्ण देशामध्ये 9300 जनऔषधीचे केंद्र उघडले। डायबिटीसपासून सगळ्याच गोळी ज्या काही आवश्यक लागणाऱ्या रोजच्या दवाई होत्या ते सगळ्या गोळी आणि दवा ही माफक दरात म्हणजे होता खर्च 100 रुपयाचा तो 25 रुपयेपर्यंत आणण्याचा प्रयत्न आपण केला। निश्चित आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये काही लाभ घेतला असेल। युरिया हे खाद्य मिळत नव्हतं। आपण बघितलं असेल की आपल्या 2014 पूर्वीच्या सरकारमध्ये युरियासाठी मारामारी झालेली, किसान युरिया के लिए आंदोलन कर रहे, अशा परिस्थितीमधून आज आपण बघितलं असेल की नीम कोटेड युरियापर्यंत आपण आणलं, नॅनो युरियापर्यंत आपण गेलो आणि हे युरिया लोकांपर्यंत
कशा पद्धतीने उपलब्ध होईल त्याचं एक नेटवर्किंग लावण्यात आलं। आणि आता आपणही समाचार वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहात, आपल्यालाही अशा बातम्या कुठे शोधून सापडत नाही की युरियासाठी लढाई झाली। युरिया माफक प्रमाणात सरकारने अवेलेबल केलं आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। सर्वात मोठी योजना शेतकरी सन्मान निधी हा 6,000 रुपये आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये भर घालून आणखीन तो निधी शेतकऱ्यांपर्यंत कसा पोचवायचा। आणि एकेकाळी देशाचे पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे की मैं 1 रुपया बेचता हूँ 15 रुपये मिलते। तर त्याच्यामध्ये 1 रुपया पाठवताना 15 पैसे मिळायचे, 100 रुपये पाठवले की 15 रुपये मिळायचे। तशा परिस्थितीमध्ये DBTच्या माध्यमाने डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरच्या माध्यमाने बटन दाबून या शेतकऱ्यांना कुठल्याही मीडिएशन शिवाय हे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं भगीरथ कार्य हे एवढे वर्ष सुरू आहे। इकॉनॉमिकल वीकर सेक्शनना उच्च शिक्षामध्ये कोटा देणं, मागासवर्गीय आयोगांची कामगिरी वाढवणं, दिव्यांग कॅटेगरीमध्ये 7 पासून ही कॅटेगरी 21 पर्यंत वाढवण्याचं काम देखील या सरकारच्या माध्यमाने झालं। गती आणि प्रगतीचे खूप काही उदाहरणं आहेत। ह्या आपल्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा 10 स्टेशन आहेत आणि 10ही स्टेशनवरती आपण बघितलं असेल की एस्केलेटरपासून लिफ्टच्या सुविधापर्यंत सगळ्याच सुविधा प्रत्येक स्टेशनवर जसे जसे उपलब्ध होतात आपण पुरवायला सुरू केले। मला अभिमान सांगायला वाटतो की विक्रोळी ईस्ट, नाहूर अशा ठिकाणी सुद्धा या सुविधा आपण पुरवलेल्या आहेत की जिथे पॅसेंजरना, सिनियर सिटीजनना, गरोदर महिलांना त्रास होऊ नये। नागरिकांच्या सुविधेसाठी गतिमान सरकार म्हणून आपण काम करतोय। आणि याच्याबरोबर आपण वाचलं असेल की मागच्या आठवड्यालाच एक घोषणा करण्यात आली की मुंबई सबअर्बन रेल्वेसाठी वंदे भारत सिस्टमच्या लोकल ट्रेन हे देखील सुरू करण्यात येतील, ज्याच्या मोठ्या प्रमाणात मुंबई आणि मुंबईच्या सराउंडिंग राहणाऱ्या आणि कॉम्युटर्सला म्हणजे प्रवाशांना त्याचा फायदा होईल। व्यापार उद्योग तरक्की की गती कई गुना बढी। 2014 पर्यंत 74 एअरपोर्ट होते आणि ह्या 9 वर्षात 74 नवीन एअरपोर्टचं निर्माण हे देखील मोदी सरकारने केलं आहे। रेकॉर्ड टाईममध्ये हायवेचं कन्स्ट्रक्शन 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर हायवे होते, तर पुढच्या 9 वर्षामध्ये 53,868 किलोमीटरचे हायवे करण्याचं काम या सरकारने केलं आहे। वॉटरवे हे देखील मोठ्या प्रमाणात आपण बघितलं असेल की वॉटरवेचं निर्माण देखील यामध्ये करण्यात आलं आहे। आणि वर्ल्ड क्लास ट्रेन ज्यांनी वंदे भारतमध्ये प्रवास केला असेल त्याच्या लक्षात असेल की जगामधल्या ज्या चांगल्या ट्रेन्स आहेत तशी सुविधा या वंदे भारतमध्ये देण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे। आणि निश्चित मुंबईला त्याचा आनंद आहे की मुंबईला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी 2 ट्रेन मागच्या 2 महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधानांनी ओपनिंग केली, मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर। 20 ट्रेन 9 वर्षामध्ये वंदे भारत एक्सप्रेसच्या चालू करण्यात आला। मेट्रोचं निर्माण आपण बघताय की ज्या पद्धतीने मधल्या पिरियडमध्ये ते मंदावलं होतं त्याच्यापेक्षाही अधिक वेगाने महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मेट्रोचंही पुनरागमन खूप मोठ्या प्रमाणात झालं। 2 रूट माननीय पंतप्रधानांनी ओपनिंग लोकार्पण केल्यानंतर राहिलेल्या रूटवरती आपण बघा की कामाची गती वाढलेली आहे। आणि हे कामाची गती वाढली हे मी बोलत नाही, पण आपण जाऊन बघितलं तर ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं काम स्लो झालं होतं त्या सगळ्या ठिकाणी मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मी सांगितल्याप्रमाणे 2014 पर्यंत 7 एम्स होते, ह्या 9 वर्षात 15 नवीन एम्स दिले गेले। मेडिकलची सीट 9 वर्षामध्ये एकूण 70,663 वाढवली गेली। मेडिकल कॉलेज 14 पर्यंत पूर्ण देशात 641 होते, पण ह्या 9 वर्षात 700 नवीन मेडिकल कॉलेज टाकण्यात आले। आणि मेडिकल कॉलेजला लागणारे नियम म्हणजे मेडिकल कॉलेजला 10 एकर जागा पाहिजे, 500 बेडचं हॉस्पिटल पाहिजे, ह्या सगळ्या नियमामध्ये सुद्धा रिलॅक्सेशन करण्याचं काम आवश्यकताप्रमाणे मोदी सरकारने केले, जेणेकरून मेडिकल कॉलेज मोठ्या प्रमाणात झाले तर आरोग्य सुविधा हे मोठ्या प्रमाणात मिळू शकतात। आपण कोविड काळात बघितलं असेल की आरोग्य सुविधा विकसित देशांनाही कमी पडत होत्या, तर आपण विकासशील देशामधून विकसित देशापर्यंत जेव्हापर्यंत गेलो आहे
तर तेव्हापर्यंत ह्या सुविधा वाढाव्या असं माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे ते वाढवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, मेडिकल कॉलेज आणि मेडिकलच्या सीट्स हे देखील वाढवण्याचं काम या 9 वर्षात झालं आणि आणखीन गतीने पुढच्या काळात ते होईल. 2014पर्यंत 16 IIT होते. या पुढच्या नवीन 9 वर्षामध्ये 7 नवीन IIT करण्यात आले. IIM 2014पर्यंत एकूण देशात 13 होते, 9 वर्षात 7 नवीन करण्यात आले. विश्वविद्यालय 2014पर्यंत 723 होते, ते देखील 390 अधिक करण्यात आलेत. जगातला पहिला नॅनो युरिया प्लांट आपण भारतामध्ये लावला आणि त्याशिवाय वेगवेगळ्या परियोजना, सरयू नहर परियोजना, बोगीबील ब्रिज, कोसी रेल महासेतू, कोलम बायपास, आपण बघितलं असेल आपल्याकडे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक गेल्या आठवड्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यासहित तिथे देखील प्रवास केला आणि या वर्षाच्या अखेरमध्ये हे MTHL ब्रिजसुद्धा हा मुंबईकर जनतेसाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी मोकळा होईल, लोकार्पण होईल आणि त्याचा देखील लाभ आपल्या सगळ्या नागरिकांना मिळू शकेल. आपण बघितलं असेल की रेल्वे स्टेशन, मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या उपक्रमाचे रेल्वे स्टेशन, तर ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा अमृत भारत योजनेमध्ये आपण 3 रेल्वे स्टेशन मंजूर करून घेतले, ज्याच्यामध्ये विक्रोळी, कांजूरमार्ग आणि विद्याविहार हे 3 स्टेशनचं पूर्णपणे अपग्रेडेशन होणार आणि MUTP 3 आणि MUTP 3A अंतर्गत मुलुंड, नाहूर, भांडूप, घाटकोपर, गोवंडी इतर स्टेशनाचं अपग्रेडेशन MUTP 3 आणि 3A मध्ये होणार. त्याच्यामध्ये पॅसेंजर सुविधा आणि इतर लागणाऱ्या सुविधा देखील पुरवल्या जातील. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीनंतर अचानकच पॅसेंजर लोड खूप वाढला होता. आपण बघितलं असेल की गेल्या 3-4 वर्षात त्याच्यामध्ये सुद्धा सुविधा देण्याचा आपण जो प्रयत्न केला, जेणेकरून एक मोठ्या डेकचं निर्माण करणं, ते MUTP 3A योजनेअंतर्गत काम चालू आहे. आणि एक आणखीन ॲडिशनल मधल्या सेंटर पार्टमध्ये नीलकंठ शॉपिंग सेंटरपासून या बाजूला एक मोठा फुटओव्हर ब्रिज आपण करतो आहे 12 मीटर वाईड, त्याचंही काम देखील सुरू आहे. या वर्षाअखेर तो पण जनतेसाठी खुला होईल. ते हे सगळे काम करत असताना केंद्र, राज्य आणि महापालिका या तिन्ही एजन्सींना एकत्र आणून आपली कामाची गती वाढवण्यासाठी जे काही उपयोग होतो तो आपण इथे केलेला आहे. आपण बघितलं असेल की जगातला सर्वात मोठा उंच रेल्वे पूल हा चेनाबवरती सरकारने केला आहे आणि तो देखील लोकार्पण होईल. स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून सगळ्याच गोष्टी जगाच्या समोर मांडण्याचं आपण काम केलेलंच आहे. मनालीवरून लाहोल स्पितीमध्ये विंटर म्हणजे थंडीच्या दिवसात जायचं बर्फामुळे कठीण होतं किंवा बंदच व्हायचे ते रस्ते, ते देखील टनलच्या माध्यमाने आपण मनाली ते लेहचा रस्ता करून घेतला. 10,000 फीटवर सर्वात मोठी अटल टनल ही रोहतांगमध्ये आपण केल्यामुळे 4.5 तास एकतर डिस्टन्स कमी झाला आणि ती ऑल सीझन्स म्हणजे ऑल वेदर ती टनल सुरू राहिली. जगातल्या मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आत्मनिर्भर भारत आपण जेव्हा मोदीजीने हा नारा दिला, तर जगातल्या मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मोबाईल ह्याच्यापैकी 97% मोबाईल आपण बाहेरून आणायचो. आज परिस्थिती अशी आहे की मोबाईल निर्माणमध्ये भारत हा निर्यातदार झालेला आहे. म्हणजे आपण जे मोबाईल बनवतो त्याची आता आपण निर्यात करू लागलो आहे. ॲपलपासून सगळेच फोन आता भारतामध्ये बनवू लागलेत. हे सर्वात मोठी उपलब्धी या सरकारची. डिजिटल क्रांती या देशामध्ये आल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या सुविधा म्हणजे 5G नेटवर्कपासून ज्या काही सुविधा, स्वस्त इंटरनेट असेल, 5G नेटवर्क असेल, UPI पेमेंट असतील. मला आठवते संसदेमध्ये काँग्रेसच्या एका खासदारांनी विचारलेलं की UPI पेमेंट, डिजिटल पेमेंट सक्सेसफुल कसं होणार, देशामध्ये मोबाईल नेटवर्क नाही आहे, गावखेड्यामध्ये लोकांकडे मोबाईल नाही आहे, ते टचस्क्रीन मोबाईल नाही आहे. आज आपण बघितलं असेल की जगामध्ये सर्व अर्थव्यवस्थेला पाठीमागे टाकून भारताने एक उच्च स्थान पटकावलं आहे की ज्याच्यामध्ये UPI पेमेंट आपण डिजिटल ट्रान्सफर्स आणि डिजिटल पेमेंटमध्ये जगात सर्वात पुढे गेलो आहे. आणि याचं कारण आहे की देशाच्या लोकांनी माननीय मोदीजींवरती जो विश्वास दाखवला, त्यामुळे ही क्रांती शक्य घडली आणि आपण लोकांसमोर, जगासमोर हे उदाहरण देऊ शकलो की डिजिटल ट्रान्सफरचे मोठे फायदे. आपल्याला कॅश हाताळायला लागत नाही,
बाकीच्या गोष्टी कराव्या लागत नाही आणि निश्चित छोट्यात छोटा व्यापारी फेरीवालासुद्धा आता आपल्याला डिजिटल पेमेंट घेताना दिसत असेल, किंवा आपण प्रवास करताना रेल्वेमध्ये सुद्धा, रेल्वे स्टेशनवरती सुद्धा, रेल्वेमध्ये सुद्धा येणारा वेंडर हा देखील डिजिटल पेमेंट घेतो. इथपर्यंत आपण ही क्रांती घेऊन जाऊ शकलो. तर हे डिजिटल पेमेंट अर्थात घेत असताना त्याचं नेटवर्क मोबाईलचं आणि त्याचं जाळं तेवढं मोठं करण्याचं काम, स्ट्रेंथनिंग करण्याचं काम या सरकारने केलं. आपला एक्सपोर्ट हा सर्वात मोठ्या रेकॉर्ड लेवलवरती आज आहे. जी अर्थव्यवस्था आहे ती देखील सर्वात मोठ्या लेवलवर आहे. इनोव्हेशन या सेक्टरमध्ये सुद्धा 2014ला आपण 83व्या नंबरवरती होतो. 2022ला हा नंबर आपला 46वा झाला. जगात स्टार्टअप या शब्दाला महत्त्व देऊन माननीय मोदीजींनी देशामध्ये युवा इनोव्हेटर्सना एक प्लॅटफॉर्म दिला आणि जेणेकरून युनिकॉर्न्स हे 2014 साली आपल्याकडे फक्त 4 होते, पण 2022मध्ये 100पेक्षा जास्त युनिकॉर्न हे आपल्याकडे आहे. भारताची अर्थव्यवस्था आपण बघितलं असेल की 2014ला 10व्या नंबरवर असलेली अर्थव्यवस्था ब्रिटनला सुद्धा मागे सोडून आज 5व्या नंबरची अर्थव्यवस्था जगामध्ये करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी आणि मोदी सरकारने केलं आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपला नंबर वाढलेला आहे. 142वरून आपण 63व्या क्रमांकावर आहोत. मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 2014मध्ये जगात आपला नंबर 12वा होता. आज आपण जगातल्या सेकंड नंबरचा मॅन्युफॅक्चरिंग मोबाईलचं हे भारतामध्ये करतो आहे. हे खूपच मोठी आणि गर्वाची गोष्ट आहे की आपण देशामध्ये मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हे खूप मोठ्या प्रमाणात करतो आहे. ऑटोमोबाईल उत्पादकमध्ये 14मध्ये आपण 7व्या स्थानी होतो. आज आपण बघितलं असेल की आपल्या गाड्या हे निर्यातमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि जगामध्ये आपण आज ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहोत. डोमेस्टिक मार्केट तर एक्सप्लोर केलाच आहे, पण त्याबरोबर एक्सपोर्ट मार्केटसुद्धा आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणात काबीज केला आहे. 1 लाखपेक्षा जास्त स्टार्टअप आहे. स्किल इंडिया, स्पोर्ट्स कल्चर, 4 दशक नंतर नवीन एज्युकेशन पॉलिसी, 40 वर्षानंतर नवीन एज्युकेशन पॉलिसी आणून ह्या एज्युकेशनचा समाजामध्ये पुढे रोजगार मिळवण्यासाठी फायदा होईल आणि या एज्युकेशनचा स्किल डेव्हलपमेंटमध्ये आणि मानसिक विकासामध्ये उपयोग होईल अशा पद्धतीची एज्युकेशन सिस्टम 40 वर्षानंतर आणण्याचं काम या सरकारने केलं आहे. आणि त्याबरोबर आपण पाहिलं असेल की काशी विश्वनाथ कॉरिडोर असेल, महाकाल कॉरिडोर असेल, करतारपूर साहिब कॉरिडोर असेल, सोमनाथचं मंदिर असेल, बुद्ध सर्किट असेल, केदारनाथ धाम असेल, या सगळ्या ठिकाणी सांस्कृतिक विरासत जपण्याचं एक मोठं भगीरथ कार्य या सरकारने गेल्या 9 वर्षात केलं आहे. ह्या सगळ्या ज्याला म्हणतात की आस्थाच्या ठिकाणी डेव्हलपमेंट आणि सुगमता, सुलभता एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध केल्यामुळे टुरिझमसुद्धा वाढलेलं आहे आणि ह्या वाढलेल्या टुरिझममुळे तिकडची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणात बळकट झालेली आहे. याशिवाय 450 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्री रामचंद्रजींचं मंदिर अयोध्येमध्ये त्यांच्या जन्मस्थळी व्हावं त्यासाठी ट्रस्टचं निर्माण करून अयोध्येमध्ये भगवान रामचंद्रजींच्या मंदिर निर्माण कार्य सुरू केलं आहे. आणि त्याशिवाय एक पूर्वोत्तर राज्यांबद्दल एक नेहमीच उदासीनता सरकारमध्ये असायची. ती 2014 नंतर पूर्वोत्तर राज्यांचा विकास म्हणजे 7 सिस्टरपासून सगळ्याच स्टेटचा विकास मोठ्या प्रमाणात करण्याचं काम केलं. तिथे रोड, रेल आणि काही ठिकाणी आपण बघितलं असेल की आझादीनंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर रेल्वे पोचवण्याचं काम केलं. रेल्वेमध्ये पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन करण्याचं काम हे देखील या गेल्या 9 वर्षामध्ये आपण पूर्ण केलेलं आहे. पर्यावरणाचं संवर्धन असेल, संरक्षण असेल, रिन्युएबल एनर्जीचं उत्पादन आपण डबल केलेलं आहे. नमामि गंगे प्रोजेक्ट चिता हे देखील आपल्या समोर आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून आपण बघितलं असेल की 2014च्या आधी ज्या पद्धतीचं वातावरण देशामध्ये होतं, अतिरेकी यायचे, कुठेही बॉम्बस्फोट करायचे, काही करायचे, त्याला कुठलंही बंधन नव्हतं. या मुंबई शहराने देखील खूप अतिरेकी हल्ले बघितले असेल, पण सांगताना आपल्याला अभिमान आहे की गेल्या 9 वर्षामध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमुळे आतंकवादी आणि आतंकवाद्यांचे कंबरडे मोडण्याचं काम केलं, आतंकवाद्यांचे अकाउंट फ्रीज करण्याचं काम केलं, त्यांना जी आर्थिक मदत पुरवणारे होते ते स्रोत शोधून काढून ते बंद करण्याचं काम केलं. इतर
जे कुठलेही स्लीपर सेलपासून जे मॉड्यूल होते त्याच्यावरती सुद्धा बंधन आणून आतंकवादी घटना या देशामध्ये आता नाहीशा झालेल्या आहेत. आणि आपण बघितलं असेल की मुंबईमध्ये कुठल्याही पद्धतीचे 9 वर्षामध्ये सुख शांती आणि समाधानाने आपण सगळे राहतो. रक्षा उत्पादन हे 1 लाख कोटीच्या वर गेलेले आहे. सेनाला आधुनिक हत्यार आणि बाकी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, त्यांच्या मागे आहे. सिरिया, लिबिया, यमन, सुडान, नेपाळ, अफगाणिस्तान याच्यामध्ये 19,000 पेक्षा जास्त नागरिकांना परत आणण्यात आलं. कोविड काळात देखील आपण बघितलं असेल किंवा युक्रेनमध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की विद्यार्थ्यांना परत आणण्याचं मोठं काम होतं, ते देखील केलं. कोविड काळात वंदे भारत स्कीममध्ये स्टुडंट्सना परत आणण्याचं काम केलं. आमच्या ईशान्य मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण विद्यार्थ्यांना या योजनेखाली परत आणू शकलो, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना राष्ट्रीय सुरक्षा सर्वोपरी कोविडच्या महामारीमध्ये 2,97,00,00,000 लोकांना आपण परत आणण्याचं काम त्या काळात केलेलं आहे. आणि ही एक मोठी अचिव्हमेंट आहे की ज्याच्यामध्ये जगामध्ये जो बायडनपासून जगातले सर्व नेते हे माननीय मोदीजींना एक वेगळा मान देतात. आणि ह्या दिलेल्या मानाबद्दल आपण सगळे नागरिक देखील, मुंबईची जनता असेल, महाराष्ट्राची जनता असेल, भारताची जनता असेल, या सगळ्यांनी मोदीजींवर दाखवलेला विश्वास, हा विश्वास कायम राहावा, त्यासाठी 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणचे आहेत. त्याबरोबर आम्ही केलेल्या कार्यांची एक छोटीशी झलक आपल्याला दिलेली. आजपासून हे 9 वर्षाचं अभियान आम्ही देखील ईशान्य मुंबईमध्ये घरोघरी जाण्याचं अभियान सुरू केलं आहे. मोदी एट 9 या अभियानाच्या अंतर्गत गेल्या 15 दिवसात एक मोठी प्लॅनिंग करून येणाऱ्या 1 महिन्यामध्ये 1,000 घरामध्ये जाण्याचं काम करू. 20 जून ते 30 जून हे 10 दिवस प्रत्येक कार्यकर्ते हे घरोघरी जातील. 1,000 घर हे मोठे घर असतील, जे प्रमुख नागरिक असतील, प्रबुद्ध नागरिक असतील, की वोटर असतील, त्यांच्याकडे जाण्याचं काम होईल. स्वतः खासदार म्हणून 250 घरात जाण्याचा एक टार्गेट आपण ठरवलं आहे की नागरिकांपर्यंत जाऊन त्यांना ही सगळी माहिती पुरवावी. हा आउटरीच कार्यक्रममध्ये शेवटचे 10 दिवस हे 10 दिवस घरोघरी जनसंपर्क होणार. प्रत्येक घरोघरी म्हणजे जेवढे मतदार असतील तेव्हापर्यंत त्या मतदारांपर्यंत जाण्याचा बूथ प्रमुख सहित सगळ्यांचा समावेश या योजनेमध्ये आम्ही केलेला आहे. हे मोदी एट 9मध्ये वेगवेगळ्या लाभार्थींबरोबर संवाद, वेगवेगळ्या समाजाबरोबर संवाद, सरकारी जे काही घटक असतील त्यांच्याबरोबरचा संवाद हा देखील आयोजित केला जाईल. अंगणवाडी सेविका असतील, रिक्षा ड्रायव्हर असतील, टॅक्सी ड्रायव्हर असतील, यांच्यापर्यंतसुद्धा सरकारने केलेलं काम पोचवणं आणि त्यांच्या ज्या काही अडचणी असतील ते जाणून घेऊन त्या अडचणीवरती मात करण्यासाठी सरकारने आणखीन काय उपाययोजना करावी याची देखील आखणी आम्ही केलेली आहे. 21 जून हा योगा डेचा कार्यक्रम असून तो देखील ह्या मोदी एट 9 सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणमध्ये आपण एक सांस्कृतिक ओळख म्हणून घेतलेला आहे. 21 जूनलाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सगळ्या ठिकाणी आयोजित केले जातील. आणि हे सगळे कार्यक्रम आयोजित करत असताना सरकारचा जो मुख्य गाभा आहे तो गरीब कल्याण आहे. आणि त्यामुळेच हे सगळेच कार्यक्रम करत असताना बूथ प्रमुखपासून सगळेच नेते हे घरोघरी संपर्क करण्यासाठी हा महिनाभर प्रवास करतील अशी आम्ही एक मांडणी केलेली आहे. आपले प्रश्न मी घेऊ शकतो. तो ये बड़े प्रोजेक्ट के साथ साथ में और अलग अलग योजनाएं, रेलवे स्टेशन वाइज आपको जो जो पैसा आया है उसकी सारी डिटेलिंग मैंने आपको बता दी. जो जो स्टेशन के ऊपर आवश्यकता के अनुसार केंद्र सरकार का पैसा रेलवे में लगना था वो आया है. आप मुंबई स्तर पे पूछेंगे तो मुंबई स्तर पे मेट्रो से लगा के बाकी सारी योजनाओं को केंद्र ने पूरा भर के निधि दिया हुआ है. वो सारे फिगर्स मैं आपको दे सकता हूँ. मैं आपको दे दूँगा. पिछले 5 साल आपका कार्यकाल रहा है, 9 साल का पूरा दे देंगे पूरा. और संपूर्ण कार्यकाळ तुम्ही सांगितला 9 वर्षाचा. आता की येणारे इलेक्शन देखील आहे, प्रचाराचा प्रारंभ समजायचा का तुमच्या माध्यमातून ही संपूर्ण कार्यक्रम जसे आपण घेणार आहोत? प्रचार 2024ची निवडणूक 2024ला लढू. पण आज सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणमध्ये सरकारने काय काय काम केलं आहे ते जनतेसमोर घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा जनसंपर्क
जनतेबरोबर आणखीन अधिक बळकट व्हावा त्यासाठी केलेली ही योजना आहे। आणि निश्चित भारतीय जनता पक्ष हा कॅडर बेस पक्ष असल्यामुळे असे उपक्रम हे वेळोवेळी करत असतो आणि अशा उपक्रमामुळेच भारतीय जनता पक्षाला पूर्ण देशामध्ये एक समर्थन प्राप्त झालं आहे। जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष जेव्हा काम करतो तेव्हा हे काम अधिक बळकट व्हावं त्यासाठीचा हा प्रयत्न आहे। सर, सेवा सुशासन और गरीब कल्याण के 9 वर्ष के सर ये कैसा वो हिंदी में मैं सवाल लेके फिर कर देता हूँ। अंधेरी लिंक रोड जो आहे त्याचं जे काम तिथे रामचंद्र साहेब गाडी बांधतात त्या स्पॉटला ते काम आहे ना थांबलेलं आहे। म्हणजे ती धार्मिक स्थळं आहे 4 होती त्यातलं एक तोडण्यात आलं सिव्हिल लाईनसाठी। ते बऱ्याच वर्षापासून रखडलेलं आहे। त्यामुळे त्या जो उद्देश होता त्या रस्त्याचा तर तो पूर्णतः एकदम बाजूला जाण्यासारखं वाटतं। आणि मुद्दा असा की तो एक जंक्शन निर्माण झाला मोठा तिथे अपघात मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे झाले सुद्धा। तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे तर भविष्यात खूप मोठी जीवितहानी होईल। आपल्या माहितीसाठी मी ज्या कामाचा उल्लेख केला केबल स्टेट ब्रिज 50% महापालिका आणि 50% MRIDCL ह्या दोघांच्या माध्यमाने जो पंतनगर डेपोपासून बांधण्यात येणार आहे तो श्रेयस सिग्नल क्रॉस करून आपण जिथे ज्या स्पॉटला म्हणतात तिथे उतरणार आहे। आणि पुढे गोळीबार रोड रायफल रेंज ही डिफेन्सची जागा पण घेऊन गोळीबार रोड आणि डिफेन्स रायफल रेंजची जागा घेऊन टोटल पूर्ण विकसित करण्यात येणार आहे। त्याची जागा देखील आपण घेतोय। त्या संदर्भातला देखील पत्रव्यवहार आता कंप्लीट झालेला आहे आणि महापालिकेच्या माध्यमाने ती जागा देखील आपण उपलब्ध करतोय। त्यामुळे आपण सांगितलेला मुद्दा आमचा लक्षात आहे। धार्मिक स्थळांविषयी महापालिकेने वेळोवेळी कारवाई केलेली नोटिसा दिलेल्या आहे। परंतु हे जेव्हा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट त्या रस्त्याचं होईल हा ब्रिज बांधून होणार तेव्हा आपण सगळा जो काय तो परिसर आपण म्हणताय जंक्शन ते जंक्शन क्लिअर करून घेऊ। त्याला लागणारी डिफेन्सची जागा देखील आपण मिळवतो। 2023च्या अखेरपर्यंत देवनार डंपिंग ग्राउंड पे महापालिका ने वेस्ट टू एनर्जी का प्रोजेक्ट जो लगाने लिया है उसका काम शुरू हो गया है। तो रामकी लग गया ना, रामकी करके जो कंपनी है वो काम कर रही है, उसका काम वहाँ पे शुरू हो गया है। हाँ, लेकिन आपके माहिती के लिए मैं बता देता हूँ कि जो लेगेसी वेस्ट है जो बरसों से पड़ा हुआ वहाँ पे कूड़ा कचरा है, ये जब मैं महापालिका में थे तब भी आपको पता है कि इसका फॉलोअप हमने काफ़ी बड़े पैमाने पे किया। तब भी लोग बोलते थे कि मुलुंड का डंपिंग ग्राउंड बंद नहीं हो सकता, लेकिन हमने मुलुंड का डंपिंग ग्राउंड बंद भी किया, वहाँ से लेगेसी वेस्ट निकालना शुरू किया। अब देवनार में भी ये योजना करनी, ऐसा महानगर पालिका और राज्य सरकार को तत्वतः मान्यता के ऊपर हम लेके आए। वेस्ट टू एनर्जी का प्रोजेक्ट जो चलेगा वो नए वेस्ट के लिए होगा, लेकिन पुराना लेगेसी वेस्ट भी वहाँ से ख़त्म किया जाए। ये 2 करोड़ घनफुट का वेस्ट है जो वहाँ से हटाना है और महापालिका को हमने बताया कि राज्य सरकार और केंद्र दोनों उसमें मदद करेगा। आप इसकी योजना बनाओ। अब वो बंद था, पिछले 2.5 साल में ये बंद था। आपको मैं खंबे कब खड़े हुए ये भी डेट बता सकता हूँ। गांधीनगर जंक्शन से लेके मुलुंड तक के सभी खंबे खड़े हो चुके, आप देख सकते जाके। मुलुंड के अंदर स्टेशनों का जो निर्माण है उसका कार्य भी पूरा होने के ऊपर आया है, RCC स्लैब डालने, लेकिन ये सारा काम पिछले 10 महीने में हुआ है। 2.5 साल ये खंबे ऐसे के ऐसे खड़े थे, खड्डे भी नहीं थे। अब आप देख सकते हैं कि कांजूरमार्ग गांधीनगर जंक्शन से लगा के मुलुंड तक के सारे मेट्रो का काम पूरे गति से शुरू है। जो 2.5 साल बंद था वो क्यों बंद था वो आपको मालूम है कि पूरे मुंबई में मेट्रो का काम ठप था, लेकिन गतिमान सरकार आने के साथ ही वो काम गतिमान हुआ है। आपको मैं प्रगति के तारीख के साथ बता सकता हूँ कि कौन सा खंबा कब खड़ा हुआ। नाही, 6 महिन्यापूर्वी नाही, 4 वर्ष झाले आपण पाठपुरावा करतोय। आपल्या माहितीसाठी 41 करोडचा प्रपोजल रेडी आहे। त्याला भांडुपला 5 नंबर आणि 6 नंबर लाईनवरती प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे, कारण कुठली लांब पल्ल्याची गाडी उभी करण्यासाठी आपला जो आत्ताचा प्लॅटफॉर्म आहे तो पुरत नाही। त्यामुळे मोठा प्लॅटफॉर्म कसा उपलब्ध होईल आणि त्यांच्या टेक्निकलिटीमध्ये 2 टेक्निकल विषयावरती आमचा संवाद सुरू होता। आता 41 कोटीचं प्रपोजल तयार झालेलं आहे, पैसे द्यायला केंद्र सरकार तयार आहे। फक्त उपनगरीय सेवा
ती विस्कळीत होणार नाही. त्यामुळे टाईमटेबलमध्ये त्याला कसं मॅनेज करायचं, 7:25 कोकण कन्या कशी थांबणार, त्या एवढ्या मायन्यूट डिटेलपर्यंत आपण वर्किंग करायला लावलं आहे की विद्याविहारवरून त्याला डायव्हर्जन दिल्यावरच तिथे तो उपयोग होईल. नाहीतर 41 कोटी खर्च करून आपण प्लॅटफॉर्म बांधू, पण त्या काळात समजा उपनगरीय ट्रेनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, मुंबईमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण अगदी कर्जत कसारापासून मोठ्या प्रमाणावर आहे, आणि ती जर आपण ट्रेन डायव्हर्ट केली किंवा थांबवली तर त्याने करून समजा 20-25 गाड्या विस्कळीत होत असतील तर मग त्याचा विचार करू. पण आपण पॉझिटिव्हली रेल्वे मंत्रालयाला ह्याच्यावरती काम करायला लावलं आहे आणि त्याचा रिझल्टसुद्धा मी पुढच्या 1 ते 2 महिन्यात आपल्याला देतो. विद्याविहार आरओबी में आपने देखा होगा कि 99.8 मीटर का गर्डर परसों रात को डाला गया है. अब मार्च से लेके मई 2024 के बीच में उसको प्रारंभ करने के लिए क्या क्या करना, उसके ऊपर की उपाय योजना चल रही है. 70 करोड़ का एक और वेस्ट साइड में, इस साइड में और एक टेंडर होगा, जिसके बाद उसकी क्या बोलते हैं कि अप्रोच रोड का काम होगा, क्योंकि इस तरफ काफ़ी सारी असुविधा थी वेस्ट में. ईस्ट का तो आपने देखा होगा कि पूरा हो गया. अब ये गर्डर डाल के हो गया कि वहाँ पे ईस्ट में बाकी के गर्डर डाल के लॉन्चिंग करके वो रास्ता पूरा हो जाएगा, लेकिन वेस्ट में थोड़ा काम और महापालिका ने बाकी रखा था. वही तो बोल रहा हूँ ना, बाकी रखा था. चालू कहाँ किया. घाटकोपर से टर्मिनेट होके जाना रही लोकल मुंबई सुबह 3 से 4 करने की कभी कितने साल संभावना है क्या? हमने एसी लोकल की मांग की है घाटकोपर से देने के लिए. ठीक है, एसी लोकल तो परवड़ना चाहिए. नहीं परवड़ता है, वो भी सरकार परवड़ने वाला काम करती है. वो पैसे जितने हो गए उतना कम करवा दो तो लोग और ज़्यादा खुश हैं. और शाम के टाइम 2 लोकल वीटी से CST से घाटकोपर आ गए तो टर्मिनेट होने के कुर्ला वाली लोकल आती है रोज, वहाँ टर्मिनेट होते हैं. एक खाली 2 स्टेशन आगे टर्मिनेट हो जाए तो यहाँ सब सुखी और कुर्ला को कोई नुकसान नहीं है. सब ये जरा ध्यान में रखना. और मेट्रो वाले ने तो पैसा कम नहीं किए टिकट के, लेकिन ये AC का टिकट का टिकट जरा कम रहे, इतना मेहरबानी करो. इंटीग्रेटेड पास हमारी सरकार महाराष्ट्र में मुंबई के प्रवास के लिए इंटीग्रेटेड पास ऑलरेडी इशू कर चुकी है. सारे प्रवास आप एक पास में कर सकेंगे और निश्चित वो माफक दर होगा जिसमें आप लोकल, बसेस, मेट्रो सभी प्रवास एक में कर सकेंगे, ऐसी सुविधा मिलेगी. मानसून करीब आ रहा है, मानसून को लेकर क्या तैयारियां हैं? नहीं, मानसून को लेकर तैयारियां ये महानगर पालिका का विषय है. फिर भी मैं आपको उत्तर देता हूँ कि माननीय मुंबई अध्यक्ष आशीष शेलार जी के साथ में हमने नाला सफाई के जितने दौरे करने थे वो बालचंद्र शिरसाट जी ने किए, और ये नाला सफाई के ऊपर हर साल पानी भरने के कारण जो सुविधा जल भराव की होती है, दुविधाओं में से मुंबईकरों को निजात दिलाने के लिए भारतीय जनता पार्टी अपने तरीके से महानगर पालिका प्रशासन के ऊपर अंकुश लाने के प्रयत्न के साथ साथ काम कर रही है. आता आपला एक विषय निघाला घरघर शौचालयाचा, जो प्रश्न मुंबई दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे की चाळींमध्ये जे शौचालय द्यायचं होतं, मुंबई महापालिकेने अद्यापपर्यंत परवानगी नाही, चाळ मालक देत नाही, काही असं पाहू. तर त्यासाठी काय करणार, म्हणजे चाळी बऱ्याच म्हणजे गेल्या जवळजवळ 8-10 वर्षापासून तो प्रश्न आहे की चाळींमध्ये शौचालय द्या, या संदर्भात निश्चित आपल्याला माहिती असेल की 3 वर्षापूर्वी जेव्हा यासाठीचं एक पथक महापालिकेमध्ये आयुक्तांबरोबर बैठक केली होती, त्यामध्ये मी स्वतः हा मुद्दा मांडला होता की जिथे चाळ मालक आहे, घरमालक आहे, तिथे DC रूलमध्ये बदल करून त्यांच्या परवानगीची आवश्यकता नाही तशी तरतूद जर करण्यात आली तर निश्चित तुम्ही म्हणताय त्या वर्गाला देखील त्याच्यामधून फायदा होईल. शौचालय उपलब्ध आहे पण ते चाळीमध्ये बाहेर आहे, घराच्या आतमध्ये नाही आहे, आणि घराच्या आतमध्ये नसण्याचं कारण हे DC रूलमध्ये असलेल्या तरतुदी आहे, आणि घरमालक जिथे NOC देत नाही तर निश्चित याचा पुढच्या काळात पाठपुरावा करू. जी ये है कि आपके घर, आपके लोकसभा क्षेत्र में 3 डंपिंग ग्राउंड, उससे उसकी वजह से पोल्यूशन बहुत ज़्यादा होता है. उससे कैसे, क्योंकि नया डंपिंग ग्राउंड आपका आ रहा है कांजूरमार्ग में, पूरा मुंबई का कचरा बनाएगा. नहीं, नया कहाँ आ रहा है, वो तो है पहले से. देवनार वाला इशू जो है, कांजूरमार्ग शुरू है, उसको 10 साल हो गया. तो वही पोल्यूशन खत्म करने के लिए, कम करने के लिए क्या कुछ होगा? ये तलोजा के पास का जो डंपिंग ग्राउंड है उसका प्रस्ताव है, शास्त्रोक्त पद्धति से मुलुंड का डंपिंग ग्राउंड हम बंद करके पूरा वहाँ पे डंपिंग 0 हो गया है, नया डंपिंग 0 कर रहे हैं, वहाँ का कचरा उठा के बाहर जा रहा है. कांजूरमार्ग का डंपिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धति से उसका काम शुरू कर चुका है.
देवनार के डंपिंग ग्राउंड में वेस्ट टू एनर्जी का एक प्रोजेक्ट लग चुका है, दूसरे 2 प्रोजेक्ट के टेंडर महापालिका कर रही है। लेकिन जो सबसे बड़ा प्रश्न है कि वहाँ पे पड़ा हुआ पुराना कचरा है, तो मैंने जैसे पहले रईस जी को बताया कि ये लेगेसी वेस्ट, उसका नाम है लेगेसी वेस्ट, वो 2 करोड़ घनफुट वहाँ से कचरा उठाने का और उसको ख़त्म करने का पूरा कार्यक्रम करने की सूचना ये मुंबई महापालिका को दी गई है। मुंबई महानगर पालिका आने वाले दिनों में उसका पूरा सोल्यूशन ला रही है। मुळात कसं म्हणजे मुरुड बांधून मोठ्या प्रमाणात सोसायटी निर्माण होत आहे आणि 100 मेट्रिक टनच्या कचऱ्याचं तिथे विल्हेवाट लावा म्हणून आज तुम्ही म्हणताय तो मुद्दा पूर्ण मुंबईला लागू होतोय आणि आज पूर्ण मुंबईचा कचरा ह्या 3 डंपिंग ग्राउंडवरती आहे। त्यामुळे तळोजा तिकडची भरावभूमीच याचं उत्तर आहे की जिथे शास्त्रोक्त पद्धतीची नवीन भरावभूमी जर केली तरच मुंबईला याच्यामधून सुटका मिळते। तलोजा में मुंबई महापालिका ने जगह एक्वायर कर लिया है अभी। सर 9 वर्षाचा आपण पूर्णपणे कार्यकाळ सांगितला, परंतु ही 9 वर्ष आहेत ती मोदी सरकारची कुठेतरी देशाला खाली पाडणारी आहेत आणि देशाच्या नाकीनऊ आणणारी आहेत असं संजय राऊतांनी विधान केलंय, आरोप केलाय, कसं उत्तर? नाही, त्यांनी विधान कशामुळे केलं हे माहीत नाही, ते स्वतः नाकीनाव आणतात स्वतःलाच आणि स्वतःला रोज खाली पाडून घेतात। त्यामुळे त्यांच्याबद्दल यामध्ये बोलणं हे 9 वर्षाचं तुलना आणि संजय राऊत हे कुठे तुलनात्मक तफावत खूप मोठा आहे। तुम्ही अनेक विकास कामाची यादी वाचून दाखवली, कर्नाटक निवडणुकीमध्ये हाच मुद्दा तरी तुम्हाला अपयश आलं? भारतीय जनता पार्टी निवडणुकीचा अपयश हे सन्मानाने स्वीकार करते। भारतीय जनता पार्टी कधी EVM वरती दोष मांडत नाही आहे। जनतेने दिलेला जनादेश आहे तो मान्य करून आणखीन चांगल्या गतीने मोठ्या गतीने आम्ही काम करतोय। कर्नाटकचं अपयश असेल तर निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतात, त्याचं विश्लेषण करून कुठे आम्ही चुकलो त्यावरती आम्ही काम करतो, दोषारोपण करत नाही की EVM खराब होतं। और आपके इधर एक बड़ा इशू है लैंडस्लाइडिंग वाला कि हर साल बारिश में लोग जो है बाहर। आपको मैं विनंती करूंगा कि आप मेरे साथ भांडुप आए। मुंबई की सबसे बड़ी जिसको बोलते हैं कि आधार भिंत का काम हमारा वहाँ पे शुरू है। 9 करोड़ रुपए की लागत से वो PWD विभाग बना रहा है। आप उस भिंति का निरीक्षण करें भांडुप में, खिंडीपाड़ा में। और इस साल ये लैंडस्लाइडिंग कम हो इसके लिए सभी सर्वोपरि प्रयत्न हम कर रहे हैं। अलग अलग जगह पे छोटी छोटी भिंतों का निर्माण हो रहा है, लेकिन भांडुप खिंडीपाड़ा में सबसे बड़ी दीवार हम बना रहे हैं। सूर्यानगर में भी काम चल रहा है, सूर्यानगर पार्क साइड में भी उसका काम चल रहा है, लेकिन भांडुप में सबसे बड़ी दीवार हम बना रहे। आप आके उसका निरीक्षण करें, वो काम अभी पूरा होने के कगार में। 9 कोटी आणि त्याच्या पुढच्या सेकंड फेजमध्ये 7 कोटी दुसरा खर्च आहे त्याच्यामध्ये। इंडिया 192 कंट्री में 132nd रैंक पे है ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स। ग्लोबल हंगर इंडेक्स में 132 देशों में 127वें नंबर है। मतलब उसके ये सारे रिपोर्ट में पाकिस्तान का नंबर हैप्पीनेस इंडेक्स में और हंगर इंडेक्स में अपने से ऊपर दिखाया रहा। पाकिस्तान की क्या हालत है हमको पता है, इसलिए इसके मापदंड क्या है, वो मापदंड किस तरह से लागू होते हैं, इसका भी हमको विचार करना चाहिए। जो हर कोई रिपोर्ट वो देते हैं वो हर कोई रिपोर्ट खरा है, उसके बजाय हम जो हमारे काम को आपके सामने रखते हैं ये खरा है कि खोटा है वो आप जज करो। बाकी इंटरनेशनल रिपोर्ट के अंदर हैप्पीनेस इंडेक्स में इंडिया के आगे पाकिस्तान को दिखाया गया, और आज पाकिस्तान की हालत क्या है आपको पता है। मतलब आपको ऐसा लग रहा है कि मैनेज हुआ है रिपोर्ट, जो अंतर्राष्ट्रीय स्तर के सारे रिपोर्ट्स हैं वो मैनेज हो गए हैं? कहाँ से रिपोर्ट लेते हैं उसके ऊपर भी डिपेंड होता है ना। आप कौन से रिपोर्ट का जिक्र करते हैं, आपका अभ्यास और मेरा अभ्यास दोनों मैच भी होना चाहिए ना। मला वाटतं की महानगरपालिका संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला आपण जेवणाच्या वेळेस मी वेगळ्या पद्धतीने सांगतो त्याचं, पण फेरीवाला धोरण हे तयार झालेलं आहे। आपल्या माध्यमाने मला जेव्हा जाण झाली, फेरीवाला धोरणपेक्षा आपण बघितलं असेल की मागच्या काळात आपण ई-श्रम कार्ड आणि या सगळ्यांमध्ये आपण फेरीवाल्यांसाठी जी केंद्र सरकारची योजना आणली, ज्याच्यामध्ये आधी 10,000 नंतर 20,000 नंतर त्या 20,000 ज्यांनी परत केले त्यांना 50,000 देण्याचं काम, हे देखील
1 लाखाच्या वर लाभार्थी हे मुंबई शहरामध्ये आपण महापालिकेच्या माध्यमाने केंद्र सरकारने केलं, त्याचा आम्हाला आनंद आहे. मला वाटतं प्रश्न झाले असतील हिंदीमध्ये बाईट आपण घेऊ, पण सगळ्यांनी जेवण भोजन करूनच जायचं. होम चालू है. होम प्लेटफॉर्म का प्लान जब यशस्वी होता, जब अभी भाई साहब भी पूछ रहे थे कि कुर्ला की गाड़ियाँ घाटकोपर कब रुकेगी, होम प्लेटफॉर्म बनाने से निश्चित अगर लाभ होगा तो वो भी बनता, उसके काम को गति देने का पूरा प्रयत्न चलता. लेकिन होम प्लेटफॉर्म से ज़्यादा जो प्लेटफॉर्म अभी अवेलेबल है इस पे सुविधा देने के ऊपर हमने पिछले 4 साल में एस्केलेटर, लिफ्ट, इन सभी चीज़ों के अंदर इजाफा करने का प्रयत्न किया है और वो प्रयत्न यशस्वी हुआ है, जिसका हमको आनंद है. सर कई स्टेशनों सर पर 1985 में हार्बर लाइन से आती थाना तक की ट्रेन बंद कर देगी, क्योंकि वो बोलता है कि बीच में क्रॉसिंग, कुर्ला में क्रॉसिंग इजीली अवेलेबल नहीं है. आज भी कुर्ला से कारखाना और रेलगाड़ी निकलती है, पूरा वहाँ से जाके सांताक्रूज, गोरेगांव तक जा सकती है, तो हमको यहाँ घाटकोपर और थाना तक क्यों नहीं आ सकती? कुछ एक नया पैसा खर्चा नहीं, आज भी उसकी सिग्नल सिस्टम बराबर है, क्योंकि वहाँ से कारखाना और हमारा जो हेतु है वो उपनगरीय रेल सेवा जो 1 से 4 प्लेटफॉर्म पे चलती है वो अच्छे पैमाने पे और योग्य समय पे चलाने का हमारा टारगेट है. आप जो एडिशनल बातें कर रहे हैं, मुझे लगता है कि 85 से लेकर 2023 में बहुत कुछ बदला है. हमने सुविधा देने का प्रयत्न किया है, बराबर है, हमने प्रयत्न किया है सुविधा बढ़ाने के लिए स्टेशनों के ऊपर. आज के उपलक्ष्य में जो प्लेटफॉर्म है इनके ऊपर, अब हिंदी में दे दूं, भोजन करके जाना है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.